दरम्यान संजय राऊत यांनी विश्वास केलेला असला तरी आत्ताचे कल मात्र बदललेले दिसत आहेत। हरियाणामध्ये 89 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यामध्ये काँग्रेस आता पिछाडीवर गेलेली आहे। काँग्रेस सध्या 36 जागांवर, भाजप 46 जागांवर, तर जेजेपीनं अद्याप खातंही उघडलेलं नाहीये, जी जेजेपी मागच्या निवडणुकीमध्ये 10 जागांवर होती। हरियाणामध्ये शेवटच्या एका तासात गेम फिरताना दिसतोय। भाजप काँग्रेसहून 18 जागांनी आता पुढे गेलाय। हरियाणात काँग्रेसचं सरकार बनतंय असा हुड्डा यांनी आपला दावा मात्र अजूनही कायम ठेवलाय, पण कलांमध्ये काँग्रेस आता पिछाडीवर आहे। काँग्रेसची जवळपास 14 ते 16 जागांनी पिछाडी झालेली आहे। तर हरियाणामध्ये 8 जागांवर सध्या अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते। ही आकडेवारी आपण पाहतोय। हरियाणामध्ये भाजप 46 जागा, काँग्रेस 36 जागा, इतर 7 जागांवर ते जेजेपी अद्याप खातंही उघडू शकलेलं नाहीये। काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या 10 जागांचा फरक आहे। भाजप 48, काँग्रेस 34, हा फरक आणखी 2 जागांनी वाढलाय। 12 जागांचा फरक आता झालाय। 46 हा बहुमताचा आकडा आहे आणि त्याहून 2 जागा भाजपला अधिक मिळाल्या आहेत हरियाणामध्ये। नक्कीच, तर सकाळच्या सुमारास मात्र या ठिकाणी मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला होता। सकाळी काँग्रेस 60च्या देखील पुढे गेलेली होती, मात्र आता काँग्रेसला कुठेतरी फटका बसताना दिसतोय। काँग्रेस 34 जागांवर येऊन ठेपलेली आहे, तर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करताना या ठिकाणी पाहायला मिळते। आकडेवारी जर पाहायची झाली तर भाजप 48 जागांवर सध्या आघाडीवर आहे, काँग्रेस 34 जागांवर आणि इतर सध्या 7 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस आणि भाजपमधला सध्या फरक हा वाढत चाललाय आकड्यांचा। आता एकूण 14 जागांचा फरक झालाय आणि जम्मू काश्मीरमधली आकडेवारी आपण बघितली तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने सध्या 47 जागांची आघाडी घेतली आहे। भाजपच्या आणखी 3 जागा वाढताना दिसतात मतमोजणीनुसार आणि 28 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये, तर पीडीपीला मोठा धक्का। नक्कीच, तर जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतोय काँग्रेस 8 जागांवर, तर एनसी 39 जागांवर सध्या पुढे आहे। नॅशनल कॉन्फरन्स ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांची ही सध्या 28 जागांवर या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते। भाजप देखील 28 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। काश्मीरमध्ये काँग्रेस 8 जागांवर तर नॅशनल कॉन्फरन्स 39 जागांवर पुढे आहे। या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी होती आणि आघाडीवरूनच त्या निवडणुकांना सामोरे गेलेले होते। संपूर्ण देशाचं लक्ष आहे काश्मीरच्या निवडणुकीकडे, कारण 370 हटवल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक काश्मीरमध्ये होते आहे। नक्कीच, तर आतापर्यंत 88 जागांचे कल जम्मू काश्मीरमध्ये हाती आलेले आहेत। त्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 47 जागांवर, भाजप 28 जागांवर। हरियाणामध्ये आपण पाहतोय जुलाना मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या विनेश फोगाट आता पुढे गेलेले आहेत। हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार बनणार असा दावा पुन्हा एकदा भूपेंद्र